शिराळा एसटी आगाराला गतवैभव मिळण्याच्या दृष्टीने आपला सातत्याने प्रयत्न आहे। प्रवाशांच्यासाठी मिनी बस सुरू करणं, वेळप्रसंगी खासगी गाड्या भाड्याने घेऊन येथील सेवा चांगली देण्याचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केलं। येथील एसटी आगाराला 10 नवीन बसेस मिळाल्या। त्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते। माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत, भाजप नेते सम्राट महाडिक, एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक, वाहतूक खाते चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक संजय भोकरे, भाजपा मंडल अध्यक्ष हनुमंतराव पाटील, सुखदेव पाटील, संपतराव देशमुख, ॲडव्होकेट भगतसिंग नाईक, रणजित सिंह नाईक, केडी पाटील, सुखदेव पाटील, प्रतापराव यादव, जयसिंगराव शिंदे, विकास देशमुख, कीर्तिकुमार पाटील, सम्राट शिंदे, केदार नलवडे, आगार प्रमुख धन्वंतरी ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार देशमुख म्हणाले की आता काही गाड्यांचे निर्गलीकरण होणार आहे, त्यामुळे गाड्यांची पुन्हा संख्या कमी होईल। त्यामुळे या गाड्यांचे निर्गलीकरण करू नये। चालक वाहक संख्या कमी आहे, त्यामुळे कोविडच्या काळात ज्यांनी काम केलं त्यांना सेवेत घ्यावं। नवीन अथवा जुन्या मार्गावर फेऱ्या करण्याबाबत इस्लामपूर शिराळा आगारांनी समन्वयातून काम करावं। महाराष्ट्र राज्यात एसटी आदीमध्ये गुंतवणूक व क्रयशक्ती इतर राज्यांपेक्षा जास्त आहे असं सांगितलं। यावेळी पृथ्वीसिंह नाईक, सुजित देशमुख, माजी सभापती चंद्रकांत पाटील, घनश्याम पाटील, संभाजी नलवडे, भाजपा शहर अध्यक्ष कुलदीप निकम, सत्यजित कदम, बसवेश्वर शेटे, वीरेंद्र पाटील, रणजित कदम, बाळासाहेब खोत, भीमराव पाटील, कैलास देसाई, अनिता धस, वैभवी कुलकर्णी, शुभांगी चव्हाण, सतीश सुतार आदी उपस्थित होते। श्री भोकरे साहेब तसेच इतर सर्व मान्यवर, पत्रकार बंधू, सर्व नाईक साहेब आणि इतर सर्व मान्यवर तसेच पत्रकार बंधू आणि राब कर्मचारी, आज या कार्यक्रमाची मी प्रस्तावना करीत आहे। माननीय आमदार शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सदाभाऊ खोत, सम्राट बाबा आणि उपस्थित असलेले सुखदेव तात्या, सर्वच आदरणीय सत्यजित देशमुख भाऊ आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व आगारातील प्रमुख पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, तसेच सर्व ग्रामस्थ बंधूंनो, आज या ठिकाणी खरोखर एका चांगल्या ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या बसेस कार्यरत होत आहे, त्याचा आपल्या संपूर्ण शिराळा विभागामधील सामान्य जनतेला आपल्या सर्वांना अनुभव होतो। मी पहिल्यांदा या नवीन वर्षाच्या शुभेच्छा इथं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना, सर्व पुढे असलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींना, त्याबरोबर एस टी विभागाचे असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्टेजवर असलेल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा करतो। या कार्यक्रमात आमचे बंधू सहकारी सन्माननीय सम्राट बाबा महाडिक, इथं उपस्थित असलेले सन्माननीय हसबनीस साहेब, सन्माननीय भोकरे साहेब, आदरणीय विश्वप्रताप नाईक, सन्माननीय जयसिंगरावजी शिंदे सरकार, उपस्थित असलेले आमचे दुसरे सहकारी सन्माननीय रणजित सिंहजी नाईक, मंचकावर उपस्थित असलेले आदरणीय हनुमंतरावजी पाटील, संपत भाऊ, केडी आबा, सन्माननीय भीमरावजी पाटील, चंद्रकांतजी पाटील, बसवेश्वरजी शेटे, केदारजी नलवडे, सत्यजितजी कदम, आमचे आदरणीय भगिनी डेपो मॅनेजर आदरणीय टाटे मॅडम आणि सर्वच या आगारातील कर्तव्यदक्ष कर्मचारी, मी खऱ्या अर्थानं ड्रायव्हर, कंडक्टर यांचा सुद्धा इथं आदरपूर्वक अशा पद्धतीचा उल्लेख करतो की हा आगार अडचणीत असताना ती खिंड लढवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं ह्या ड्रायव्हर कंडक्टरनी केलं, म्हणून आज आपण ह्या असणाऱ्या आगाराला परत एक गत वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न जो करतोय तो यशाच्या मार्गामध्ये आता आपण यशस्वी व्हायला लागलेलो आहोत। आदरणीय खोत साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये काही भूमिका इथे व्यक्त केल्या। आदरणीय नाईक साहेबांनी आपल्याला सांगितले की बाबा 10 गाड्या आलेल्या आहेत, त्या 10 गाड्या ज्या आलेल्या आहेत त्या 10 गाड्यांपैकी
काही ज्या निर्लेखित होणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या कमी करण्याची व्यवस्था होऊ नये अशी भोकरे साहेब आमची सगळ्यांची विनंती आहे ते आमचे 46-47 ज्या गाड्या आहेत त्या गाड्या तशाच ठेवून या 10 गाड्या त्यामध्ये तुम्ही ऍड कराव्यात आणि तुम्हाला 10-15 गाड्या लागत असतील तर निश्चितपणे आम्ही लवकरात लवकर तुम्हाला देण्याच्या संदर्भातली व्यवस्था करू. आपण चिंता करू नका. काही लागलं तर सीझनच्या काळामध्ये आपण भाड्यानं सुद्धा घेण्यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे. आदरणीय सरनाईक साहेबांचे माझे आजचे संबंध नाहीत. आम्ही युवा देशेमध्ये एकत्रित काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे मला चांगल्या पद्धतीने त्यांचा संघर्ष माहीत आहे आणि त्यांना सुद्धा मी सांगितलं की बाबा तुम्ही हे देताय म्हणजे तुमचा ठाणे असेल, मुंब्रा असेल, कळवा असेल, भिवंडी असेल, वाशी असेल, सगळा जो परिसर आहे तुमच्या असणाऱ्या अधिकार क्षेत्रातला तो परिसरातली अनेक लोक ही मूळ जो आहे तो आमच्या शिराळा वावा तालुक्यातला आहे आणि म्हणून तुम्ही इथं आम्हाला जास्तीत जास्त गाड्या द्या आणि त्या गाड्यांच्या माध्यमातून जी सेवा होईल. मगाशी सांगितलं संभाजीरावनी त्या पद्धतीनं एक काळ होता. आता इथं डॉक असेल तुमचं, इथं मेकॅनिकल सेक्शन असेल, बाकीच्या असणाऱ्या सगळ्या सेवा सुविधा आपण देतोय. पण ती जी दूरदृष्टी होती देशमुख साहेबांची, नाईक साहेबांची त्या काळामध्ये सुद्धा की ह्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या भागामध्ये यायला पाहिजे. डोंगरी भाग आहे, दुर्गम भाग आहे, अडचणीचा भाग आहे. आज साहेब इथं बऱ्यापैकी आपल्या प्रत्येक ठिकाणी 12 रस्ते झालेले आहेत. साहेब बांधकाम मंत्री होते, मी बांधकाम सभापती होतो, नाईक साहेब बांधकाम राज्यमंत्री होते. नंतरच्या काळात आपण सुद्धा पाणी पुरवठा आणि शेती विभागाचे मंत्री झाला. आपण सगळ्या मंडळींनी संयुक्तिक प्रयत्न करून प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत आता रस्ते गेलेले आहेत. आपल्याला खऱ्या अर्थानं गरज काय आहे तर दळणवळणाची. मुंबईचा असेल, हैदराबादचा असेल, तो जो लॉंग रूट आहे तो लॉंग रूट आपल्याला चालवायचाच आहे. पण हा जो डोमेस्टिक रूट आहे की ज्या डोमेस्टिक रूट मधला सगळ्यात मोठा अंतर्भाव जो आहे तो शाळेतल्या मुलामुलींच्यासाठी उपयोगी पडणार आहे. आमच्या शेती करणाऱ्या आमच्या शेतकऱ्यासाठी उपयोग पडणार आहे. आमच्या महिला आहेत की ज्या महिलांना 50% कन्सेशन वरती आता तुम्ही सगळ्या ह्या एसटीच्या माध्यमातून प्रवासाची परवानगी दिलेली आहे त्यांना उपयुक्त ठरणार आहे. आणि आमचे जे वृद्ध लोक आहेत की ज्यांना वाटते आम्हाला इस्लामपूरला जायचंय, ज्यांना वाटते आम्हाला सांगलीला जायचंय, ज्यांना काही त्यांच्या औषधोपचारासाठी ज्यांना मिरजेला जायचंय त्यांच्यासाठी आपल्याला ही जी सुविधा 100ची संख्या ही दोन्हीची करण्याच्यासाठी आपण समजा जर प्रयत्न केले तर मला वाटतं खूप मोठ्या पद्धतीचं सहकार्य आपण या डेपोला करा. दुसरं कोविडच्या काळात ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्या सगळ्या असणाऱ्या तुमच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरना सुद्धा आपण मानधन तत्वावरती घेण्याच्या संदर्भातली एक व्यवस्था केली होती. ते अनेक ड्रायव्हर आणखी ते जे कर्मचारी आहेत ते आमच्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात की आम्हाला तुम्ही परत एकदा सेवेमध्ये घ्या, आम्ही तुम्हाला चांगली सेवा देतो. मग कोविडच्या काळात त्यांनी सेवा दिलेली आहे. ज्या काळामध्ये माणूस माणसामध्ये नव्हता त्यावेळेस त्या मंडळींनी आपल्या असणाऱ्या एसटीची सेवा केलेली आहे. त्या काळात मला वाटतं एसट्या बंद होत्या, अनेक आपले ड्रायव्हर मुंबईमध्ये गेले. कार्गो सुद्धा आपण चालू केला आणि कार्गो मार्फत मला वाटते एसटीची आपली असणारी जी आर्थिक व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने करण्यामध्ये यशस्वी ठरलो. त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा सुद्धा निश्चित आपल्याला उद्याच्या काळामध्ये विचार करणं गरजेचं आहे. आदरणीय नाईक साहेब बोलले त्या पद्धतीने त्या वाड्या वस्त्यांपर्यंत आपल्याला एसट्या जाणं गरजेचं आहे. आज आपला आता गुड्यापासनं मेणीपर्यंतचा, गुड्यापासनं बांबरवाडीपर्यंतचा, बांबरवाडीपासनं यसलेवाडीपर्यंतचा, यसलेवाडीपासनं आरळ्यापर्यंतचा रस्ता आता चांगला होणार. तिथं आपण एसटी फिरवू शकतो. पण ज्या ठिकाणी आपल्याला असे काही गाव आहेत, दुर्गम गाव आहेत की जिथं मोठी एसटी जात नाही तिथं मिनी बसेसची गरज आहे. आपल्याला वेळ पडली तर आपल्या नियमामध्ये मुरड करायला लागेल, पण मिनी बसेस ह्या आपल्याला निश्चितपणे आपल्या आगारामध्ये आणायलाच लागतील. कारण का मला तुम्हाला एक सांगावंच वाटतं, शिंदेवाडी म्हणून एक गाव आहे, त्या शिंदेवाडी मधली लहान लहान मुलं ही आपल्या मांगरूळ पर्यंत चालत येतात आणि मांगरूळ वरनं ते तुमच्या आणि ह्या वाड्यातोड्यामध्ये राहणारे जी आमची मुलं मुली आहेत शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आज इथं असणारा जो इस्लामपूर पासून आमचा गिरजोड्याचा रूट आहे, इस्लामपूर पासून आमचा शेडगेवाडीचा रूट आहे, आमचा असणारा सांगली पासून ते मंदूर पर्यंतचा रूट आहे. साहेब तुमचं सुद्धा मी आभार मानतो. मधल्या काळात तुम्ही एक सांगलीची गाडी जी आहे ती गाडी आमची चालू ठेवली, त्यामुळे सांगली मंदूर मुक्कामी तुम्ही त्या निमित्तानं आम्हाला ती व्यवस्था करून दिलेली आहे. अशा अनेक चांगल्या पद्धतीचे जे काही आमचे अंतर्गत वाहनांच्या संदर्भातलं व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन करण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं. साहेब म्हणले त्या पद्धतीनं आता 10 गाड्या आपल्या झालेल्या आहेत. ताई तुम्ही आता साहेबांशी बोलून घ्या आणि इस्लामपूर आगार आणि शिराळा आगार यांचं तुम्ही संयोजन करून घेऊ. ज्या तिकडनं गाड्या सुरू आहेत त्या इकडनं आपल्याकडनं कशा सुरू होतील आणि जे काय असेल समजा 1ची गाडी असेल 1 वाजून 3 मिनिटांना आपण समजू शकतो.
1ची गाडी कधी कधी 1:30 वाजता, 1:30ची गाडी कधी कधी 2 वाजता, असं करता कामा नये. वेळेत आपल्या असणार, कारण का ह्या सगळ्या असणाऱ्या तुमच्या गाड्यांच्या शेड्यूलवरती आमच्या मुला मुलींचं आणि आमच्या असणाऱ्या अन्य प्रवाशांचं त्यांचं पुढचं नियोजन अवलंबून असते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आमच्या असणाऱ्या शुद्ध पाण्याच्या संदर्भातली सुद्धा तुम्ही मागणी केलेली आहे. या आता एप्रिल महिन्यातला जो पहिला फंड येतो त्या पहिल्या फंडातनं तुम्हाला आरो देण्याच्या संदर्भातला आपण व्यवस्थापन करू, काही अडचण येणार नाही. आणि तसंच तिथले असणारे कंडक्टर ड्रायव्हरच्या साठी तुम्ही जे आता तिथं विश्रामगृह केलेलं आहे ते सुद्धा चांगलं करा. ते सुद्धा टेबल फॅन पाहिजे, तिथं बाकीच्या सुविधा पाहिजेत. शेवटी मगाशी भाऊ बोलले त्या पद्धतीनं तुमचं अर्थार्जन करण्याचा जो सगळ्यात मोठा कणा जो आहे तो कणा म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर. ही 2 असणारे संवर्ग तुमचे खुश असले ना की एसटी पाळले म्हणून समजा. मला खात्री आहे जर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण करू शकलो तर गुजरात आणखी कर्नाटक पेक्षा महाराष्ट्राची एसटी लाल परी जी आहे ती प्रचंड वेगानं पळणार आहे. यात बाबतीत कुणाच्या मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. कारण का महाराष्ट्रामध्ये जेवढी गुंतवणूक आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे उद्योग आहेत, महाराष्ट्रामध्ये जेवढी क्रय शक्ती आहे तेवढी कुठल्याही अन्य राज्यामध्ये नाही आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की या असणाऱ्या एसटीला परत एकदा गतवैभव मिळवून द्या. मला खरं तसं बघितलं तर एसटी खात्यावर प्रेम काय तर माझ्या वडिलांनी पहिलं खातं देशमुख साहेब GM चव्हाण त्यावेळेस महाव्यवस्थापक होते. 5% नावाचं एक शीर्षक काढलं होतं. देशमुख साहेबांना नाईक साहेब त्यावेळेस चिठ्ठी पाठवायचे किंवा अन्य असणारे सहकारी त्यावेळेस चिठ्ठी पाठवायचे. 1-1.5-200 त्या काळामध्ये मला वाटतं ह्या 5% त्या संवर्गामध्ये देशमुख साहेबांनी ह्या भागामधली लोक नोकरीला लावली होती. त्यामुळे त्या काळापासून ह्या एसटीच्या बाबतीत आम्हाला एक विशेष अशा पद्धतीचा आदर आहे, प्रेम आहे. आणि माझी इच्छा आहे पतंगराव कदम साहेब असतील, पतंगराव कदम साहेबांचं करिअर कुठल्या असणाऱ्या व्यवस्थेमुळे घडलं, एसटीमुळे घडलं. गाव तिथे एसटी देण्याच्या संदर्भातला संकल्प पतंगराव कदम साहेबांनी त्या काळामध्ये घेतला आणि त्या माध्यमातून ते नेतृत्व जे आहे ते महाराष्ट्र पटलावरती दिसलं. यशवंतराव मोहितेंनी जर पतंगराव कदम साहेबांना एसटी महामंडळाचं संचालक केलं नसतं तर भाऊ आज तुम्हाला त्यांच्या माध्यमातून तिथं जे आज विकास दृष्टीतून विकास दिसला नसता. त्यामुळे एसटीला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्व आहे आणि ते महत्व ह्या पुढच्या काळामध्ये आपल्याला अबाधित ठेवायचं. या असणाऱ्या आगाराच्या संदर्भात आपण सगळ्या मंडळींनी आपल्या असणाऱ्या ज्या काही भूमिका मांडल्या आणि मगाशी नाईक साहेब बोलले ती वस्तुस्थिती आहे. बोलल्याशिवाय काही मिळत नाही आणि त्यासाठी नाईक साहेबांनी बोलायचा तिथं प्रयत्न केलेला आहे. मधल्या काळात साहेबांच्याकडनं ट्रेनिंग नाही, साहेबांनी सांगितलेलं आहे की काही वेळ जोरकसपणे पण बोला तर निश्चितपणे आज पहिला गेअर टाकलेला आहे. हळूहळू 2-3 गेअर आपण निश्चित टाकू. पण माझी इच्छा आहे नाईक साहेब भाऊ आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपली माझी बाबांना सुद्धा विनंती आहे, शिराळा विधानसभा मतदारसंघ माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या अग्रगण्य अशा 10-15 मतदारसंघामध्ये आपण सगळ्या मंडळींनी घेऊन जायचं. हे आपलं सगळ्यांचं सार्वजनिक दायित्व आहे. इथं कुठल्याही गोष्टीची कमतरता भासता कामा नाही. इथल्या लोकांनी समजा मुंबईमध्ये गेले आणि सांगितलं शिराळा विधानसभा मतदारसंघाची ही मंडळी आहे, भाऊच्या विभागातले आहेत, नाईक साहेबांच्या विभागातले आहेत, माझ्या विभागातले आहेत, माणिक साहेबांच्या विभागातले आहेत म्हटल्यानंतर मंत्रालयातलं दार सत्तार उघडं व्हायला पाहिजे आणि त्यांची कामं व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था या पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू एवढी तुम्हाला ग्वाही देतो. परत एकदा आपण सगळी मंडळी इथे एकत्रित आला आणि नाव पण काय दिले नागिन म्हणजे म्हणून मी मगाशी भाऊंना पण सांगितलं तुम्ही आता वाळव्यासाठी काय नाव सुचवतंय ते बघा. कारण का ही नागिन निश्चितपणे मुंबईमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मुंबईचं सुद्धा लक्ष वेधून घेईल अशा पद्धतीची शिराळा आणि हा शुभ संकेत आहे. परत एकदा सांगतो नाईक साहेब आपल्याला ह्या पुढच्या काळात शिराळ्याच्या असणाऱ्या नागपंचमीला गतवैभव मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी संयुक्तिक प्रयत्न करायचे आहे आणि निश्चित उद्याच्या काळामध्ये हे सुद्धा आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकारल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्या संदर्भातली मी जाहीर ग्वाही इथं देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.